माझ्या घड्याळात रात्रीचे 11:15 वाजले, तेवढीच वेळ झाली आहे ना मित्रांनो? रात्रीचे 11:15 वाजलेत। इस गाड़ी को मैं ड्राइव करके यूके लंदन जाने की कोशिश करूंगा, तो ये मेरा टारगेट है। उस गाड़ी को हाथ लगाने के लिए आधे से ज़्यादा लोग डरते हैं। राइट। और रवि जी ने जैसी गाड़ी देखी उनने बोला सर आ जाओ। द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग जो ये कर पाए हैं, जो मैंने कुछ इम्पोर्टेड लाइट्स ऑक्स बीम की यूएसए से मंगाई थी, जिसको सारे डीलर्स या सारे जितने भी शॉप ओनर्स थे वो देख के हाथ लगाने के लिए डर रहे थे। हिज रेट्स आर वेरी कॉम्पिटिटिव। इस रेट पे आपको कोई काम करके नहीं दे सकता। एंड द क्वालिटी, 4x4x4 ही गुरखा गाडी 4x4 आहे, म्हणजे 4x4x4 स्पेशल व्हिडिओ आहे। गाडी पण स्पेशल आहे आणि काम पण एकदम स्पेशल होणार आहे। एक अजून एक गाडी होती, यूपी येऊन आली होती, सेम गुरखा, त्यात पण मॉडिफिकेशन झाले। आता हा बघा ते काम वर्किंग चालू आहे, ते मॉडिफिकेशन होतं। हा जे सीट आहे ते मागे होते, आता पुढे बी केल्या जातं। ह्या सीट फक्त 4 सीट ठेवायचे आणि बाकी पाठीमागा पूर्ण सोफा बनवणार। आता पूर्ण कंप्लीट झाली आहे। आता हे ह्याच्यामध्ये सीट बसणार, ते हँडरेस्ट असा फिटिंग होणार, ते प्रॉपरली। रुंदी कमी आहे बसायला, तो मुळे ह्याला आता थाई सपोर्ट करत होते। कव्हर झाल्यानंतर ते बघा ते फिनिशिंग आणि फिटिंग कसं असणार त्याची। थार पण आज आली होती, तर यात काय काय आपण चेंजेस केलेत? आता हे जे थार आली आहे, मित्रांनो हा व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे। गुरखा गाडी आहे, जे तुम्ही बघू शकताय 2024 ची आहे आणि या व्हिडिओचं मॉडिफिकेशनचा व्हिडिओ आहे। खूप छान यात मॉडिफिकेशन होणार आहे। जे कंपनीचे सिटिंग अरेंजमेंट असते त्याला मॉडिफाय करून एक नवीन सिटिंग अरेंजमेंट आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कारण स्पेशल व्हिडिओ आहे। गाडी पण स्पेशल आहे आणि काम पण एकदम स्पेशल होणार आहे। तर याची माहिती आपण कोणाकडून घेणार आहे? येस मित्रांनो, तुमचे लाडके रवी सर, न्यू कॉम्फी स्टाईलचे, ते या गाडीमध्ये मॉडिफिकेशन करतायत। आणि जसं एक अजून एक गाडी होती, यूपी येऊन आली होती, सेम गुरखा, त्यात पण मॉडिफिकेशन झाले, त्याचा आपण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला यात जे जे काम होणार आहे ते तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्ही पण म्हणणार सर आम्ही जेव्हा गाडी मॉडिफाय करायची असेल तर आम्ही इथंच येणार न्यू कॉम्फी स्टाईल मध्ये। नमस्कार, मी रवी यादव। आता सरांनी सांगितलं या गोरखा गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन करतोय ते तुम्हाला आता आतमध्ये दाखवतोय। गाडीचं काय मॉडिफिकेशन होतंय, जे सीटचं अल्टरनेशन जे करतो आहे मी आतमध्ये, ते कसं होतं, ते वेल्डिंग वगैरे ज्याचं होतं अल्टरेशन करून सीटवर लावतो ते, तो आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये। चला मित्र बघूया आपण, एकदम स्पेशल व्हिडिओ आहे, तर इकडे तिकडे जाऊ नका, सगळं आपण बघणार आहे, सर आपल्याला दाखवणार आहे। आता हा बघा ते काम वर्किंग चालू आहे, ते मॉडिफिकेशन होतं। हा जे सीट आहे ते मागे होते, आता पुढे बी केल्या जातं ह्या सीट, आणि मागे जे सीट होतं ते काढून ते आता तो काढून ठेवणार आणि त्याचे पाठीमागे जे सोफा बनवतो ते। हा मधला जे सीट आहे त्याचे आर्मरेस्ट नाही येते, आणि रिक्लायनर पर सीट होतं नाही ते। आता ह्याला रिक्लायनर पर करत आहे आणि सोफा सीट आहे आणि हँडरेस्ट पण लावतो दोन्ही केल्या। आणि दुसरी जे यूपी वरून आले होते त्याला मधले आर्मरेस्ट आणि बॅक सीट ते पुश बॅग नाव होतं, तो पण केले ते फोल्डिंग वेळेवर, म्हणजे कम्प्लीट मॉडिफिकेशन आहे। कम्प्लीट मॉडिफिकेशन केले ते, आणि नंतर ते सीट कव्हर आणि इंटेरियर पण बनवणार ते। येस, तर मित्रांनो एकदम स्पेशल काम व्हायला लागलं आणि व्हिडिओ पण स्पेशल आहे। गुरखा गाडी बघा तुम्ही कसली भारी आहे, म्हणजे याचा क्रेजच काहीतरी वेगळा असतो आणि एक नंबर काम चालू आहे इकडे सरांच्या इथे। मित्रांनो आता रवी सरांनी तुम्हाला माहिती दिली आहे यामध्ये काय काय मॉडिफिकेशन होणार आहे, तुम्ही बघितलंय। हा खूप चांगला काम होणार आहे आणि हा लगेच एका दिवसात होणारं काम नाहीये, याला वेळ लागणार आहे। तर आपण हा व्हिडिओ असंच तुम्हाला कंटिन्यू करून दाखवणार आहे। आता हे काम झाल्यानंतर त्याचं सीट कव्हर झाल्यानंतर गाडी रेडी झाल्यावर कशी दिसते ते आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर तो याच पार्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे। एकदा सरांच्या इथे न्यू कॉम्फी स्टाईल मध्ये गाडी रेडी झाल्यावर तुम्ही बघू शकताय की कसली एक नंबर गाडी होणार आहे। मित्रांनो वेलकम बॅक। हो मित्रांनो, आपण तुम्हाला काल आठवतंय का व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं गुरखा गाडीचं फॅब्रिकेशन वर्क चालू होतं। आज त्याच्या पुढची स्टेप आपण तुम्हाला दाखवणार आहे। आणि एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायची विसरून गेलो, इथं बघा तुम्ही माझ्या जवळ या, हे बघा 4x4x4 ही गुरखा गाडी 4x4 आहे, म्हणजे 4x4x4 आणि भरपूर जोरदार काम चालू आहे। आपण तुम्हाला दाखवणार आहे यात काय काय काम चालू आहे। तर आपले जे मॅजिशियन आहे, मास्टर जे म्हणतात, रवी भाई आपल्याला आता आतले टूर देणार आहे की गाडीमध्ये आता सध्या काय वर्क इन प्रोग्रेस चालू आहे। तर बघूया रवी भाई कडून अपडेट घेऊया या गाडीबद्दल। तर रवी सर तुम्हाला पण आज सुस्वागतम परत करतो मी। आता काय काय प्रोग्रेस चालू आहे आपल्या मित्रांना सांगा जरा। आता ते फॅब्रिकेशनचे काम झाले आहे, आता पूर्ण गाडीचं फ्लोरिंग करते
आणि एक पाठीमागाचे हे साईडचा तो पाठीमागा सीट काढलं ते मधलं जे सीट आहे ते काढून नंतर हेला सोफा बनवलं ते ओके बॅक रेस्ट मध्ये हे सॉफ्ट फोम लावलं ते खालची फोमिंग करून त्याच्यात लॅमिनेशन करणार ते आणि ते बाकी सोफा होईल ते आणि हे मधलं जे दोन पोर्शन आहे ते सीट होईल ते मधला आणि पुढच्या 2 सीट फक्त 4 सीट ठेवायचे आणि बाकी पाठीमागा पूर्ण सोफा बनवणार ते म्हणजे कम्प्लीट मॉडिफिकेशन झालंय. कम्प्लीट मॉडिफिकेशन होतं ते. क्या बात आहे. तर रवी भाई आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे, तर आज आपण ही गाडी फायनल करणार आहे ना? आज होणार ते थोडी वेळ होईल ते पण होईल आज होणार काही अडचण नाही. आणि सर जे खालती ओनर आहेत पण following त्यांचं मला फीडबॅक पण पाहिजे. नक्की नक्की भेटेल. तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आपण तुम्हाला पुढची स्टेप्स पण दाखवणार आहे. आणि गुरका गाडी स्पेशल असते आणि रवीबाईंचं काम पण एकदम स्पेशलच आहे. आता हा जे सीट कव्हर आहे पहिले बघितलं तुम्ही हे कापडेचं सीट कव्हर आता ह्याला लेदर लावणार ते सीट कव्हर ह्याला सीट कव्हर मध्ये मॉडिफिकेशन होतं. आता हे पुढच्या सीटचं हँडल्स आहे हे कंपनीचं हँडल्स आहे. आता हे पाठीमागा जे सीट आहे ना ह्याला पण हँडल्स मी लावतो ते ह्याला ऑप्शन केले आहे. आता हे लावायचे ते हँडल्स असा फिटिंग होणार ते प्रॉपरली ऍडिशन आणि हे आता हे जी रुंदी कमी आहे बसायला तोमुळे ह्याला आता थाई सपोर्ट करतो ते कव्हर झाल्यानंतर ते बघा ते फिनिशिंग आणि फिटिंग कसं असणार त्याची म्हणजे तुम्ही ऍडिशनल फॉर्म लावलं ते ह्याला फॉर्मिंग करून पूर्ण ते एक्स्ट्रा केले ते बसायला थाई सपोर्टला तर एकदम रिलॅक्स वेल माणूस बसतं ते. मित्रांनो बघा तर काय म्हणतात दोघं मी तुम्हाला दाखवतोय ते राईट साईडला तुम्ही बघताय ते कम्प्लीट आहे आणि रवीबाई मॉडिफिकेशन करून ते लक्झरी बस मध्ये असतो थाई सपोर्ट स्टँड आहे का? हा तोच आहे सेम. याच मित्रांनो खूप जोरदार काम चालू आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. रवी भाई आपल्याकडे बहुतेक थार पण आज आली होती तर यात काय काय आपण चेंजेस केलेत? आता हे जे थार आली आहे ह्याला सीट कव्हर केले सेंटर आर्मरेस्ट आहे स्टेअरिंग रॅपिंग आहे हा 3 गोष्टी केल्या ह्याला थारला. चला सर आम्हाला दाखवा. हा दाखवतोय ते थारचं सीट कव्हर कसं आहे ते. यस मित्रांनो सरांकडे भरपूर गाड्या येत राहतात बघा आज आपण शूट करतोय. हे सीट कव्हर आपण तयार केलेत का? हा आपण तयार केले हा सीट कव्हर डबल टोन मध्ये आहे हे लाईट 10 आहे स्कॉर्पिओ वगैरे मध्ये आता नवीन लेटेस्ट गाडीला येते आणि साईडला ब्लॅक केले ते आणि हा सेंटर आर्मरेस्ट लावलं ते हा ठेवा वगैरेला चांगला असलेला स्टोरेज आहे आणि पाठीमागा पण आर्मरेस्ट आहे. मित्रांनो बघू शकताय तुम्ही कशी मॉडिफाय केली आहे सरांनी गाडी आणि त्याच्यात चार्जिंग पॉइंट पण आहे ते आर्मरेस्ट मध्ये आणि ग्लो बॉक्स आहे बॉटल स्टँड आहे त्याचे सगळे ते इन्क्लूड आहे त्याच्यात आर्मरेस्ट मध्ये फिट आहे. आणि ह्याला स्टेअरिंग जे रॅपिंग आहे तो पण दाखवतोय एकदम ओरिजिनल सारखंच आहे असा नाही वाटणार तुम्हाला बाहेरून लावलं ते तो पण आहे ते दाखवतोय. चला मित्रांनो बघूया. हा जे स्टेअरिंग आहे हा पहिले ओपन करावं लागतं पूर्ण स्टेअरिंग खोलावं लागतंय आणि परत ते स्टिचिंग वगैरेचं जे काम आहे मेजरमेंट वगैरेचं पूर्ण करून व्यवस्थित एकदम सिलाई एकदम ओरिजिनल सारखं बघा हे जे थ्रेडिंग जे आहे ते एकदम प्रॉपरली आहे कुठे एकदम प्रॉपर प्रोफेशनल तरीकेचं ते स्टेअरिंग केले ते एकदम ओरिजिनल सारखंच वाटतं असं नाही वाटणार तुम्हाला बाहेरून लावलं ते स्टेअरिंग कव्हर. तर हे कंपनीचं आहे का तुम्ही केलंय? नाही आम्ही केले ते ओरिजिनल फिटिंग मध्ये येतात पूर्ण काढून. नक्की नक्की नक्की. मित्रांनो मी थोडा कन्फ्युज झालो होतो म्हणून मी सरांना हा प्रश्न विचारला तुम्हाला पण तसंच वाटलं का? तर असं 1 नंबर काम करायचं असेल ना सर कुठे यायचं आपल्याला? न्यू कम्फी स्टाईल मोशी बोराडे वस्ती. यस मित्रांनो लगेच अपॉइंटमेंट बुक करा सरांकडे भरपूर वेटिंग असते. तर तुम्ही पुढे बघत राहा जे गुरका गाडीचं काम चालू आहे ते पण आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. आता तुम्ही बघितलं पहिले फोमिंग करत होते फ्लोरिंगचा आता पूर्ण कम्प्लीट झाली आहे. आता हे ह्याच्यामध्ये सीट बसणार हे जो सीटचा कंपार्टमेंट आहे आता हा सोफाचं झाले ते पूर्ण एकदम सॉफ्टनेस आहे त्याची असं बघू शकतो आणि खालची पण फोमिंग केल्या पूर्ण एकदम कम्फर्ट वाटणार असं आता पॅर वगैरे काही प्रॉब्लेम नाही होणार ते. मित्रांनो प्रतीक्षा संपली आहे फायनली गुरका गाडी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकताय आणि तुम्हाला मला सांगावं लागेल रवी भाई माझ्या घड्याळात रात्रीचे 11:15 वाजले तेवढीच वेळ झाली आहे ना? मित्रांनो रात्रीचे 11:15 वाजलेत पण आम्ही तुमच्यासाठी थांबलो होतो कारण गाडी जसं म्हणतो स्पेशल आहे आणि रवी भाईंचं काम स्पेशल आहे ती गाडी रेडी झाली आहे. तर सर आता थोडक्यात आपल्याला काय सांगणार गाडीबद्दल आपल्या मित्रांना उत्सुकता लागली आहे गाडी तर आपण दाखवणार आहे तुमचं मनोगत काय या गाडीबद्दल? ती गाडी तर झाली पूर्ण ते एकदम व्यवस्थित आहे. सरांना विचार आपण कसं झाली गाडी ते सरांना काय आवडलं तसं आहे नक्कीच काम कसं झालं ते त्यामुळे सरांना विचारा तुम्ही तुम्ही सर फीडबॅक घ्या तुम्ही सरांना बोलणार तुम्हाला. तर मित्रांनो मी तुम्हाला आता काय करणार आहे आतला गाडी पण दाखवणार आहे आणि जे गाडीचे ओनर आहे कर्नल विवेक सक्सेना सर यांची गाडी आहे त्यांचा आपण फीडबॅक घेणार आहे. सर आपल्याला हिंदीत बोलणार आहे तर सर प्लीज येऊन आपल्याला जॉईन करा. तर येस सर सर खूप खूप वेलकम आहे
Thank you. कर्नल सर, तो आपका वेलकम आहे हमारे चॅनल पे. तो फर्स्ट ऑफ ऑल मैं आपको थँक्यू कहना चाहूंगा. तर मित्रांनो, ही खूप युनिक गाडी आहे आणि सर पण एवढा वेळ थांबलेत. प्रत्यक्ष त्यांनी प्रत्येक काम बारकाईने बघितलंय. तो सर, मेरा पहला क्वेश्चन ये रहेगा कि आपने रवि सर के न्यू कंफी स्टाइल में ही क्यों आना चूज किया? सी हम लोग जब गुरखा खरीदते हैं, थैंक यू सो मच आपके चैनल पे इंटरव्यू लेने के लिए और मेरी गाड़ी को कवर करने के लिए. तो हम लोग जब गुरखा खरीदते हैं, क्योंकि ये एक यूनिक गाड़ी है राइट. और बहुत ही कैपेबल ऑफ रोडर है, तो हम लोग जब गुरखा खरीदते हैं तो हमारा ग्रुप है और ये इस गाड़ी को जो डीलर्स हैं, जो जैसे रवि जी हैं न्यू कंफी में, जो लोग बाहर से काम करवाते हैं, उस गाड़ी को हाथ लगाने के लिए आधे से ज़्यादा लोग डरते हैं. राइट. और रवि जी ने जैसी गाड़ी देखी, उनने बोला सर आ जाओ, हम डिस्कस करते हैं. और जबकि वो खुद ट्रैवल कर रहे थे, उनने मुझे बुलाया अगले दिन, डिस्कस किया और हमने पूरा प्रोजेक्ट डिस्कस किया. एंड आई एम टोटली सेटिस्फाइड जिस तरीके से इनने काम किया है. इट इज़ सो वंडरफुल जिस तरीके से इनने पूरा प्रोजेक्ट को किया है. और मैंने इनको टाइम भी बहुत कम दिया था और आज अभी देख सकते हैं 11:15 हो रहे हैं जैसे बताया. राइट. और 11:15 बजे इनने पूरी गाड़ी ख़त्म कर दी. 2 दिन के अंदर पूरी गाड़ी का मॉडिफिकेशन, जो मुझे ओवरलैंडिंग व्हीकल बनाना था, उसमें मेरी 100% हेल्प मिस्टर रवि ने करी फ्रॉम न्यू कॉम्फी. राइट. सर, अभी मैं और थोड़ा आपको 1-2 क्वेश्चंस करता हूँ, क्योंकि क्या है, ये वीडियो हम लकी समझते हैं कि हमें आपको जैसी एक यूनिक गाड़ी कवर कर रहे हैं. तो ये एक्चुअली पहले 7 सीटर थी गाड़ी, राइट? करेक्ट. तो आपने इसमें क्या क्या मॉडिफिकेशन किया है? अच्छा, तो इसमें मॉडिफिकेशंस क्या क्या हुआ है. इस गाड़ी को पहले 7 सीटर थी, उसमें स्पेस की थोड़ी सी कमी लगती थी. आप लोगों ने काफ़ी यूट्यूब रिव्यूज़ भी देखे होंगे इसके. अभी इस गाड़ी को मैंने 4 सीटर बनाया है, क्योंकि जनरली हम जब ट्रैवल करते हैं ऑफ रोडर गाड़ी में, जब हम ओवरलैंडिंग करेंगे तो 4 लोगों से ज़्यादा नहीं करेंगे. Right. दूसरी चीज़, हमें अंदर बहुत अच्छा स्पेस मिलता है. मेरे पास डॉग्स हैं, वो मेरे साथ ट्रैवल करते हैं, तो उनके लिए बहुत ही काफ़ी स्पेस खुल गया है. तीसरा, इसमें मैंने सीट कवर अपने स्टाइल से लगवाया है. प्लस उसमें इनने मेरे लिए मेमोरी फोम लगाया है. स्पेशल थाई सपोर्ट दिया है, जिससे कि लॉन्ग जर्नीज़ के लिए थोड़ा और सपोर्ट मिले. 2 गुरखा की सीट बहुत अच्छा है. प्लस द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग जो ये कर पाए हैं, जो मैंने कुछ इम्पोर्टेड लाइट्स ऑक्स बीम की यूएसए से मंगाई थी, जिसको सारे डीलर्स या सारे जितने भी शॉप ओनर्स थे, वो देख के हाथ लगाने के लिए डर रहे थे. इनने अपने एक्सपर्टीज से, अपने जो इनके टेक्नीशियन हैं उनकी एक्सपर्टीज से इस लाइट्स को परफेक्टली, जिसको बोलते हैं OEM फिटिंग, करके दिखाया. सो आप देख सकते हैं सामने एक फॉग लैंप है, जो जब मैं कभी हम नॉर्थ में जाएंगे जहाँ फॉग बहुत होता है, या कभी पहाड़ों पे जा रहे हैं, ऊपर हमारा पॉड लाइट है और उसके साथ ही DRL है. और इसके बोनेट के अंदर हमने एक स्विच लगाया है, जिसमें सारे ये कनेक्शन होंगे, और अंदर एक स्विच पैनल है जो आप लोगों ने वीडियो में देखा होगा. राइट. और सर, अभी आपने काफ़ी इंफॉर्मेटिव दिए. अभी मैं टाइम भी काफ़ी हुआ है, तो हमारी पब्लिक भी टाइम निकाल के वीडियो देख रही है. तो हर एक के पास अलग अलग गाड़ी होती है. कोई नई गाड़ी लेता है तो उनको कैसा होता है, गाड़ी हर एक का एक ड्रीम होती है, जैसे घर होता है. करेक्ट. तो आप उन्हें क्या सजेस्ट करेंगे? रवि भाई के यहाँ पे आना चाहिए, आपका एक इम्पोर्टेंट मैसेज हमारे लिए क्या रहेगा? कोई भी गाड़ी लाओ, इट इज़ कि वो बंदा उस पे हाथ लगा के जो आपको चाहिए वैसा करना चाहिए. वो एटीट्यूड होता है आदमी का कि मैं इसको चैलेंज लेता हूँ, जैसा आप बोल रहे हो, क्योंकि हमें तो टेक्निकल पता नहीं होता. राइट. रवि भाई को टेक्निकल पता है, इनकी शॉप के जितने टेक्नीशियंस हैं उनको पता है. रवि भाई का एटीट्यूड है कि पहले तो आंसर यस है, बाद में आप गाड़ी लेके आओ. दूसरा, हिज रेट्स आर वेरी कॉम्पिटिटिव. इस रेट पे आपको कोई काम करके नहीं दे सकता. एंड द क्वालिटी. सो जब हम काम कर रहे थे तो ही ऑलवेज से, वो हमेशा बोलते हैं कि न्यू कॉम्फी स्टैंडर्ड वो मेंटेन करना है. तो रवि भाई, थैंक यू सो मच. यस. थँक यू सो मच. सर, मैं आपको भी कॉंग्रॅच्युलेशन्स करूंगा. Thank you, thank आणि you. मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. सर, अभी आप इतनी बढ़िया गाड़ी बना के फ्यूचर में आप कहाँ घूमने वाले हैं? अच्छा, तो मेरा पहला टारगेट है लद्दाख. दूसरा, मतलब शायद 26 में मैं नेपाल में शायद एवरेस्ट बेस कैंप तक जाने की कोशिश करूँगा. और फिर 3-4 साल के बाद इस गाड़ी को मैं ड्राइव करके UK, लंदन जाने की कोशिश करूँगा. तो ये मेरा टारगेट है. अब देखते हैं क्या होता है. लद्दाख तो श्योरली नेक्स्ट Yes. 2025 में होने ही वाला है. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या वतीने विवेक सक्सेनाच्या फ्युचर प्लॅन्ससाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ.
आणि तुम्ही न विसरता व्हिडिओला लाईक करा आणि सरांनी आपल्या चॅनलवरती ही चांगली गाडी आपल्याला तुम्हाला दाखवण्याची मॉडिफिकेशन जे झालंय ते संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार मानतो. आणि तुम्हाला प्रत्येकाला ही आतून मी गाडी दाखवणारच आहे. तर तुमच्याकडे जुनी गाडी असू दे, तुम्ही नवीन गाडी घेतली असेल, घेण्याचा प्लॅन असेल ना मित्रांनो, दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी जायचं नाही. ते रवी सर जे आहेत ना, खरंच ते जादूगार हा शब्द मी त्याच्यासाठी वापरत नाही, कारण ते त्याच्यापेक्षा खूप पलीकडे गेलेत. त्यांच्या कामाची क्वालिटी बोलते, ते पोच पावती देते. तुम्ही एकदा येऊन समक्ष बघा. इकडे खूप जास्त वेटिंग असतो, तरी पण तुमच्यासाठी ते वेळ काढून अपॉइंटमेंट घेऊन या. आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातली ड्रीम गाडी बनवायची असेल ना, तुम्ही फक्त सांगायचं सर आम्हाला गाडी तशी बनवायची. जसं विवेक सरांनी त्यांना फक्त एक विचारणा केली, त्यांनी ते प्रत्यक्ष करून त्यांना दाखवलंय. आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे. तर जास्त विचार करत बसू नका. तुमच्या मनात फक्त एकच नाव असलं पाहिजे, न्यू कम्फी स्टाईल. तर मी आता सरांना विचारणार आहे, सर पब्लिक तो आने वाले ही है, एड्रेस भी बताइए कहाँ पे आना. न्यू कॉम्फी स्टाईल, मोशी, बोराडे वस्ती, पुणे. यस मित्रांनो, आता मी घेतो तुमच्या सगळ्यांची विश्रांती. आणि तुम्ही सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय त्यासाठी तुमचे आभार. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी एक नवीन कॉन्सेप्टचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.